गोंदिया तालुक्यातील भानपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील नर्सिंगच्या प्रशिक्षणार्थी 19 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे। या सर्व विद्यार्थिनी आपल्या निवासस्थानी जात असताना गावातील काही टवाळखोरांनी मुलींचा विनयभंग करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली। हे टवाळखोर एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी मुलीच्या निवासस्थानी जाऊन दगडफेक देखील केली। त्यामुळे घाबरलेल्या मुलींनी आरडाओरड केला। दरम्यान या प्रकरणी रात्री उशिरा गंगाझरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तिघांना ताब्यात घेण्यात आले। जीएनएम आणि एएनएमचे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी इथं प्रशिक्षणाकरता येतात। तर काल रात्री म्हणजे 7/3/2025 रोजी सुमारे 10-10:15 कालावधीमध्ये काही अज्ञात मुलं आले आणि त्यांनी जे क्वार्टर्स आहे जिथे आमचे प्रशिक्षणार्थी राहतात तर त्यांनी टॉन्टिंग वगैरे आणि थोडासा नाही का दुर्व्यवहार सारखा केला होता। दगडफेक पण झाली होती। गंगाझरी पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे जे अज्ञात मुलं आहेत ज्यावेळेस आम्हाला माहित नव्हतं त्या मुलांबद्दल आम्ही एफआयआर दाखल केली आहे सर। तर गावातील टवाळखोर मुलांनी मुलींचा विनयभंग केल्याची गोंदियातील ही घटना आहे। टवाळखोरांनी विद्यार्थिनीच्या दगडफेकीमुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं। यामध्ये 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। गंगाझरीमधील रात्री उशिरा घडलेली ही घटना आहे। गोंदियामध्ये भानापूरमध्ये नर्सिंगच्या 19 विद्यार्थिनींचा विनयभंग करण्यात आला। मुली पीएससी मधनं क्वार्टरला परत येत होत्या तेव्हा काही मुलं जे वॉल कंपाऊंड आहे त्यांचं तिथनं वेगवेगळे आवाज करत होते आणि खूप टॉन्टिंग करत होते। तर मुली खूप घाबरल्या आणि त्यानंतर मग त्यांनी जे तिथे गार्ड आहेत त्यांना सांगितलं। मग गार्ड आले आणि त्यांनी गोटे पण मारले आणि शिव्या दिल्या, मुलींना टॉन्टिंग केली। त्यामुळे मुली खूप घाबरल्या आणि ह्या इन्सिडेंट्स मग रात्री यांनी आम्हाला फोन करून सांगितलं। मुलींचे सगळं म्हणजे कंप्लेंट दर्ज झालेली आहे। काही मुलांना यांनी म्हणजे अटक पण केलेली आहे आणि बाकी कार्यवाही सुरू आहे। तर प्रतिनिधी आशिष आपल्या सोबत आहे। तर हा अतिशय संतापजनक प्रकार गोंदियामध्ये घडलाय, काय अधिकची अपडेट आशिष? नक्कीच ही संतापजनक घटना आहे। ज्या नर्सिंगच्या विद्यार्थिनी होता त्यांना एक प्रकारे घाबरण्याचा प्रयत्न होता, एक विनयभंग करण्यात आला आहे। गोंदिया जवळच गंगाझरी येथील भानपूर जे आरोग्य केंद्र आहे ते 19 जे विद्यार्थिनी आहे ते प्रशिक्षण घेतात आहे नर्सिंगच्या। याच्यामध्ये संध्याकाळी ह्या विद्यार्थ्यांनी जेव्हा आपल्या रेस्ट हाऊस कडे गेले तेव्हा या टवाळखोर विद्यार्थ्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि जी भिंत होती, सुरक्षा भिंत होती, त्याला ओलांडून गेले ते लोक आणि त्यावेळेस ते थांबले नाही तर त्यांना तिथे असले शिवीगाळ केली त्यांनी तिथे। आणि त्याचबरोबर जेव्हा त्या मुली आपल्या रेस्ट हाऊस कडे गेली होती आणि दरवाजा बंद करण्याच्या स्थितीत होती तेव्हा त्या मुलांनी तिथे दगडफेक सुद्धा केली आहे। त्याच्यामुळे त्या मुली अक्षरशः घाबरून गेले होते आणि त्यामध्ये त्यांनी तक्रार नोंदवली आहे। घेत राहू तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।